एक अंक निवडा आणि बघा स्वामी आज तुमच्यासाठी काय सांगतात। मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस कोणाकडेच आपलं दुःख सांगू शकत नाही। घरात सगळे असतात पण मनातलं ऐकणारं कोणी नसतं। चेहऱ्यावर हसू असतं पण हृदयात वेदनांचं वादळ सुरू असतं। कधी नशिबाची तक्रार, कधी नात्यांची वेदना, कधी पैशांची चिंता आणि कधी आपल्या माणसांच्या बदललेल्या वागण्याचं दुःख। हे सगळं सहन करत करत माणूस आतून थकून जातो आणि मग एक दिवस तो शांत होतो, कारण त्याला वाटतं आता माझं ऐकणार तरी कोण। पण मित्रांनो, जगाने तुम्हाला विसरलं असेल, तुमच्या अश्रूंची किंमत कोणालाच नसेल, तरी एक व्यक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक वेदनेची साक्षीदार आहे। ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, भक्ताने मला हाक मारण्याची गरज नसते, त्याच्या मनातलं दुःख मी आधीच ओळखतो। आज तुमच्यासमोर 4 अंक आहेत, 8, 2, 6, 4। घाई करू नका, डोळे बंद करा, मन शांत करा, स्वामींचं नाव घ्या आणि तुमच्या मनाला जो अंक वारंवार दिसतो आहे तो अंक निवडा, कारण कदाचित आजचा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश असू शकतो। कमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ। अंक 8। जर तुम्ही अंक 8 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, आजचा हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचणं हे काही योगायोग नाही, कारण गेल्या काही काळापासून तुम्ही अशी एक लढाई लढत आहात जी कुणालाच दिसत नाही। लोकांना वाटतं तुम्ही ठीक आहात, तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, तुम्ही सगळ्यांशी नेहमीसारखं बोलता, पण तुमच्या मनात काय चाललं आहे हे फक्त तुम्हाला आणि स्वामींनाच माहीत आहे। कधी कधी तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहता, सगळे झोपलेले असतात आणि तुम्ही मात्र भूतकाळातील गोष्टी आठवत बसता। काही शब्द, काही प्रसंग, काही माणसं आजही मनाला त्रास देतात। तुम्ही खूप प्रयत्न केला विसरण्याचा, पण काही जखमा वेळ गेल्यावरही भरत नाहीत। स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जे दुःख आहे ते मी पाहतो आहे। तुम्ही अनेक वेळा स्वतःला विचारलं आहे, माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का येतात? मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याबरोबर असं का होतं? पण स्वामी सांगत आहेत, या सगळ्या परीक्षा तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत। तुम्ही ज्या गोष्टीमुळे आज रडत आहात, उद्या त्याच गोष्टीमुळे तुम्ही हसणार आहात, कारण स्वामी तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहेत, जो मार्ग आज तुम्हाला दिसत नाही, पण योग्य वेळ आली की सर्व काही स्पष्ट होईल। तुमच्या आयुष्यात एक अशी इच्छा आहे जी तुम्ही मनापासून पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करत आहात। कदाचित ती कुटुंबाशी संबंधित आहे, किंवा पैशांशी, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी। स्वामी सांगतात, ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे, फक्त अजून थोडा धीर ठेवा, कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहिली ती वेळ आता जवळ येत आहे। तुम्हाला लवकरच एखादा शुभ संकेत मिळू शकतो, एखादी चांगली बातमी, एखादा फोन, किंवा एखादी अशी घटना जी तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण करेल। तुम्ही खूप रडलात, खूप सहन केलं, आता स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत। तुमच्या घरात जे वातावरण बराच काळ जड झालं होतं त्यामध्येही बदल होईल, कुटुंबातील तणाव कमी होईल आणि पुन्हा हसू ऐकू येईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावू नका, कारण स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगली माणसं राखून ठेवत आहेत। तुम्ही स्वतःला जितकं कमकुवत समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त मजबूत आहात, आणि म्हणूनच स्वामींनी तुम्हाला आज हा संदेश दिला आहे। स्वामी म्हणतात, रडू नकोस, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे, आणि योग्य वेळ आली की मी तुझ्या आयुष्यात इतका आनंद भरेन की हेच दुःख तुला एक स्वप्न वाटेल। कमेंटमध्ये मनापासून लिहा, जय श्री स्वामी समर्थ। अंक 2। जर तुम्ही अंक 2 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या मनात खूप प्रेम आहे, पण हेच प्रेम अनेक वेळा तुमच्या दुःखाचं कारण बनलं आहे। तुम्ही लोकांना खूप लवकर आपलंसं मानता, त्यांच्यासाठी वेळ देता, त्यांची काळजी करता, त्यांच्या आनंदात आनंद मानता, पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा तुम्ही एकटे पडता। ही गोष्ट तुमच्या मनाला खूप दुखावते, कारण तुम्ही कधी कोणाकडून खूप काही मागितलं नाही, फक्त थोडी साथ मागितली होती। स्वामी म्हणतात, तू ज्यांच्यासाठी रडलास त्यांना कदाचित तुझ्या अश्रूंची किंमत नसेल, पण मला तुझ्या प्रत्येक वेदनेची जाणीव आहे। तुमच्या मनात अजूनही एक जुनी आठवण जिवंत आहे, एक जुना प्रसंग, एक जुनी व्यक्ती, किंवा एक असं नातं जे आजही पूर्णपणे विसरता आलेलं नाही। कधी कधी तुम्ही स्वतःला समजावता, पण रात्री शांततेत त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात आणि डोळे नकळत ओले होतात। पण स्वामी सांगत आहेत, जे निघून गेलं ते तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नव्हतंच, कारण जर ते तुमच्यासाठी योग्य असतं
तर आज ते तुमच्यासोबत असतं, तुमच्यासाठी काहीतरी नवीन लिहिलं जात आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन आनंद आणि एक नवीन कारण हसायचं. अंक 6. जर तुम्ही अंक 6 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता पण स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायला विसरता. तुम्हाला वाटतं मी मजबूत आहे, पण खरं तर तुम्ही खूप थकला आहात. खूप दिवसांपासून तुम्ही मनातील चिंता कोणालाही सांगितलेली नाही, कारण तुम्हाला वाटतं माझं दुःख ऐकून कोणाला काय फरक पडणार आहे, म्हणून तुम्ही सगळं मनातच ठेवता आणि हळूहळू आतून तुटत जाता. पण स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडकल्या आहेत, ज्या तुम्ही कित्येक दिवसांपासून मार्गी लागाव्यात म्हणून वाट पाहत आहात, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येतो आणि तुम्ही निराश होता. आज स्वामी सांगत आहेत, अडथळे कायमचे नसतात. योग्य वेळ आली की बंद दरवाजेही उघडतात. तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल, आणि ती संधी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या संघर्षाचा शेवट आता जवळ येत आहे. अंक 4. जर तुम्ही अंक 4 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, गमावलं आहे काही स्वप्न, काही माणसं, काही संधी आणि कधीकधी स्वतःचं हसूही, पण तरीही तुम्ही हार मानली नाही. तुम्ही पुन्हा उभे राहिलात, पुन्हा चालायला सुरुवात केली, आणि हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या संघर्षाकडे मी दुर्लक्ष केलेलं नाही. तुम्ही जितकं सहन केलं आहे तितकं प्रत्येकाला जमत नाही, म्हणूनच तुमच्यासाठी काहीतरी विशेष राखून ठेवलेलं आहे. आज तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं आहे, पण स्वामी सांगतात, हा शेवट नाही, हा एका नवीन सुरुवातीचा काळ आहे. लवकरच तुमच्या जीवनात अशी घटना घडेल जी तुमच्या मनातील निराशा दूर करेल आणि पुन्हा एकदा स्वामींच्या कृपेवर विश्वास वाढवेल. तुमच्या घरात आनंद वाढेल, अडकलेली कामं पूर्ण होतील, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात त्याच गोष्टीसाठी एक दिवस आनंदाश्रू वाहतील. स्वामी म्हणतात, धीर धर, तुझी वेळ आता दूर नाही. कमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ.